रामकृष्ण रे मैत्रिणींनो, स्वागत आहे आपल्या सर्वांचे। तर हे बघा, इथं हे जे ब्लाऊज आहे ते अशा पद्धतीने डिझाईनचा आलेला आहे। सब्यसाची पॅटर्नमध्ये ब्लाऊज आहे। तर हा बॅक पार्टचा मी तुम्हाला गळा दाखवते। तर जेव्हा आपल्याकडे असे डिझायनर ब्लाऊज येतात ना, तेव्हा आपल्याला सर्वप्रथम गळ्याची रुंदी चेक करायची असते। गळ्याची रुंदी चेक करायची, उंचीला वर्क किती इंचामध्ये आलेला आहे आणि आपल्याला कस्टमरचं ब्लाऊज किती इंचात शिवून घ्यायचं आहे, असं सर्व मोजून मापून मग तेव्हा कुठे जाऊन आपल्याला कटिंग व्यवस्थित करता येत असते। तर मी बॅक पार्टचे गळा रुंदी मोजून घेतली, वर्क उंचीला किती आहे मोजला। त्यानंतर मी आता हा जो फ्रंट पार्ट आहे त्याचा देखील हा जो बेल्ट आलेला आहे ना, अखंड बेल्ट आहे। सब्यसाची पॅटर्नला पूर्ण व्यवस्थित अशा पद्धतीचा बेल्ट येतो। तर तो बेल्ट पण किती आहे आलेला, सेंटरला त्याचं म्हणजे जो वर्क आहे तो किती आहे, असं सर्व काही मोजत मग मी आता इथं अस्तरवर कटिंगला घेतलेला आहे। तर सर्वप्रथम मी बॅक पार्टची कटिंग करते। उंची प्लस 1 इंच, शोल्डर मी इथं 7.5 घेतलेला आहे, मुंडा देखील 7.5 आहे। ब्लाऊज आपलं हे 40 मापात असणार आहे। जे नवरीचं माप आहे ना ते 40 आहे। मी तुम्हाला माप दिलेले आहे स्क्रीनवरती, तुम्ही बघू शकता। आता आपलं बॅकची मार्किंग झाली, फ्रंट मार्किंग करते। बॅकला देखील हुक येणार आहे, तरी मी बंदवर मार्किंग केलेलं आहे आणि पुढचा फ्रंट पार्ट पण ओपन येणार आहे, पण आपल्याला तो बंद करायचा आहे, म्हणून मग मी फ्रंट पार्टची मार्किंग बंद गड्यावर म्हणजे ओपन पार्टवर करते। इथं आपल्याला छातीच्या चौथा प्लस 3 इंच घ्यायचा आहे। फ्रंट पार्टसाठी मार्जिनमध्ये 3 इंच प्लस करायचं, 1 इंच आतमध्ये घ्यायचं आणि तो 1 इंचाचा आतमध्ये घेतलेला पॉईंट शोल्डरला मॅच करत आपण आर्महोलचा आकार दिलेला आहे। फ्रंट मुंड्याचा आकार आपला देऊन झाला। उंची प्लस 1 इंचावर मी पॉईंट लावते। तयार उंची आपल्याला 15 इंचाची हवी, तर मी 16वर पॉईंट लावत अजून त्याखाली 1 इंच घेतलेला आहे, कारण हे फ्रंट पार्ट आहे म्हणून आपल्याला यामध्ये टोटल उंची प्लस 2 इंच वाढवायचं असतं। इथं मी बेल्टसाठी बघा, सुरुवातीला पुढच्या 4.5 मोजून घेतला आणि सेंटरला 3 मोजून घेतलेला आहे। इथं 2 इंच आतमध्ये घेतलेला आहे। छातीच्या चौथ्याच्या पॉईंटपासून आपल्याला 2 इंच आतमध्ये घ्यायचा आहे। त्यानंतर आता हा टक्स पॉईंट लावला गेला आपला। तसंच आता ही जी लाईन आहे ती आपण जो बेल्ट मार्किंग करणार त्यासाठी मी 3ची लाईन सरळ मार्किंग करून घेतली। इथं बंद घडीकडून आपल्याला बरोबर 4वर पॉईंट लावायचा आहे आणि टक्सची रुंदी आपण पाऊण इंच घेतलेली आहे। टोटल मिळून आपला इथं होणार आहे 1.5 इंचाचा टक्स। आता जे 2 इंच आपण मुंड्यात आतमध्ये घेतलेला आहे तिथं आपण बरोबर हा पॉईंट मॅच केलेला आहे। टक्सचा पॉईंट तिथे मॅच करायचा। त्यानंतर वरच्या बाजूने बघा, टक्स पॉईंट जिथं आलेला आहे तिथून मी एक शेप ड्रॉ करते। त्याआधी आपण खालची क्रॉसपट्टी व्यवस्थित केली आणि आता हा जो पार्ट आहे तो आपण असा इथं मार्किंग करून घेतलेला आहे। सब्यसाची पॅटर्नचे आपले हे बरोबर 3 पार्ट इथं कटिंग होत आहेत। इथं खाली कमरेच्या चौथा प्लस 1.5 इंच प्लस 2 इंच असं मी घेत इथं मार्किंग करून घेतलेली आहे। मार्किंग केल्याप्रमाणे आपल्याला याला कटिंग करायचं आहे। तर बॅक पार्टची कटिंग झाली, नंतर आता आपण फ्रंट पार्टची कटिंग करणार। तुम्ही बघितलं असेल की मी गड्यांची मार्किंग वगैरे काहीच केलेली नाही, फक्त शोल्डर आणि मुंडा घेतलेला आहे। त्यानंतर मग आपल्याला अशा पद्धतीने कटिंग करायची आहे। आता हे फ्रंट पार्टची कटिंग झाली। आता हा जो काही पार्ट आहे ना आतमधला टक्सवाला पार्ट, तो आपला वेस्टेज असणार आहे। याचा टक्स काय करायचं असतो, आपल्याला कपड्यावरच असं घ्यायचं आहे आणि पिन लावून घ्यायची आहे। ह्या पार्टमध्ये टक्स येत नाही म्हणून आपल्याला टक्स तो आधीच घ्यायचा आहे। मग कापडचा जो काही शेप तयार होतो आकार, त्याला आपल्याला आता दुसऱ्या एक वेगळ्या कापडवर ठेवायचा आहे आणि त्याला वाढून घ्यायचं आहे। ठीक आहे, टक्स घेतला गेला आहे आपला, मी पिन लावून घेतलेली आहे। आणि आता मार्जिनमध्ये जाणारा जो पार्ट आहे ना खालचा तसंच वरचा, तिथे मी बरोबर पाव इंच मार्जिन वाढवलेली आहे, बघू शकता। तो पिनवाला पार्ट आता आपला वेस्टेज असणार आहे आणि आता आपण हे मेन पार्ट इथं कटिंग केलेलं आहे। तर मी डायरेक्टली कापडवर कटिंग करते, हवं तर तुम्ही पेपरवर कटिंग करू शकता। इथं आपला जो बेल्ट निघालेला आहे तो असा मी इथं कट करून घेतलेला आहे। ह्या बेल्टला देखील खाली टक्स घ्यावे लागतात आधी आणि मग नंतर आपण मेन कापडवर त्याला स्टिच करायला घेतो। सब्यसाची पॅटर्नचे मी बरेच असे ब्लाऊज तुमच्यासोबत शेअर केले। आता मागेच मी एक वेल्वेटचं ब्लाऊज शेअर केलेला आहे, त्याच्या देखील बेल्ट असा अखंड होता। तर त्या ब्लाऊजमध्ये देखील म्हणजे त्या व्हिडिओमध्ये देखील मी तुम्हाला डिटेल असं दाखवलेलं आहे की नेमकं कशा पद्धतीने ब्लाऊज आपलं स्टिचिंग केलं जातं। ठीक आहे ना, तर मग आता हे मोठं माप असल्यामुळे मी तुम्हाला इथं कटिंग व्यवस्थित अशी परफेक्ट दाखवते
आणि स्टिचिंगचे मात्र कसं मला हे ब्रायडलची ब्लाऊज अर्जंट द्यायची होती, तर फ्रंट पार्ट माझं बऱ्यापैकी स्टिच झाल्यानंतर म्हटलं चला आता अजून व्हिडिओ शूट करून तुम्हाला दाखवते. या ब्लाऊजमध्ये विशेष महत्त्वाचं म्हणजे बॅक पार्ट असणार आहे. बॅक पार्टचा जो छोटासा गळा आलेला आहे ना, तोच गळा मी इथं एकदम मोठा असा तयार करणार आहे. आता वर्क तर छोट्या गळ्यामध्ये आलेला आहे, पण तरी देखील कस्टमरला मागचा बॅकचा गळा जो आहे तो मोठा हवा आहे. बॅकला हुक घ्यायचे आहेत म्हणून. तर मग तो मोठा आपण कसा करणार छोटासा गळा, हे देखील खूप महत्त्वाचं पार्ट आपल्या आजच्या ह्या व्हिडिओमध्ये असणार आहे. व्हिडिओ पूर्ण बघा तेव्हाच तुम्हाला कळणार आहे. ठीक आहे, व्हिडिओ पूर्ण बघणार तेव्हाच तुमच्या लक्षात येईल. आणि असं जर अर्धवट अपूर्ण केलं तर मग तुम्हाला कळणार नाही. आता हा जो बेल्ट मी इथं कटिंग करते ना, तर ह्या बेल्टला मी शिवत असताना आधी कॉटनच्याच अस्तरवर आपण टक्स घेणार आणि मग नंतर हा डिझायनर पार्ट आपण शिवून घेणार. तर हा ओपन पार्टमध्ये कटिंग झालेला आहे बेल्ट, त्याला मी जॉईंट करणार आहे सेंटरला आणि मग स्टिच करून घेणार आहे. तसंच हे फ्रंट पार्टचे आपलं हे वरचे पॅटर्न कटिंग झालेलं आहे. त्यानंतर हे पॅटर्न त्याच्या खाली येणार असणार आहे. तर हे फ्री साईजचे त्यांनी वर्क दिलेले असतात, पण आपल्याला ते आपल्या मापात करायचे असतात. बऱ्याचशा वेळेस ज्या मैत्रिणींना असं म्हणजे माहीत नसतं ना की हे ब्लाऊज कसं कटिंग करायचं, तर ते सरळ सरळ जसं पॅटर्न आलेलं आहे तसं कटिंग करतात आणि जोडून लगेचच शिवून घेतात. तर मी म्हणते जेव्हा साईज छोटी असेल तेव्हा तुमचे हे पॅटर्न अजिबात बरोबर येणार नाही, म्हणून केव्हाही मोजून मापून आपल्याला कटिंग करायची असते. जशी मी इथं करून घेतली आणि तुम्ही बघू शकता फायनल लुक किती छान असा आलेला आहे. तर फ्रंट पार्टचे हे जे पार्ट आहे ते माझे शिवून झाले. तसंच मी त्याला खालचा जो पॅटर्न छोटासा कट केला तो पण अटॅच केला. बेल्ट जो आहे तो एकदम परफेक्ट असा डिझाईनवरच मी त्याला फोल्ड केलेला आहे. आणि आता ही पट्टी आता आपण अशा पद्धतीने खाली फोल्ड करणार आहेत. तर हे अशा प्रकारे मी माझं हे जे फ्रंट पार्ट आहे ते इथं तयार करून घेतलेलं आहे. खाली कमरपट्टी फोल्ड करताना आपल्याला उंची चेक करायची आहे. बघा बरोबर 15 इंच तयार उंची हवी. तर आता माझी इथं बरोबर 15 इंच तयार उंची येते. वर अजून अर्धा इंच सुटते शोल्डरमध्ये, म्हणजे शोल्डर मार्जिनसाठी. ठीक आहे ना, अशा पद्धतीने बघू शकता एकदम परफेक्ट असं हे फ्रंट पार्ट मी इथं पिना लावून सेट केलेला आहे. तुम्हाला लावून दाखवते, कारण बघा ब्रायडलची पण थोडी हेवी साईज 40 माप म्हटल्यावर चांगलंच माप आहे. तर तिने मला कप्स नाही सांगितले की मला कप्स टाकायचे नाही माझ्या ब्लाऊजमध्ये, असं म्हणून म्हटलं ठीक आहे. मी तरी म्हटलं तिला की कप्सचं काही एवढं जास्तीचा फरक पडत नाही, पण तरी तिला नको होते. मग कस्टमरच्या सांगितल्याप्रमाणे मी या ब्लाऊजमध्ये कप्स टाकलेले नाही, पण ब्लाऊजचा जो लुक आहे तो तुम्ही बघू शकता एकदम परफेक्ट असा आलेला आहे. आणि ब्रायडलने हे ब्लाऊज ट्राय करून बघितलं. जेव्हा ती माझ्याकडे घ्यायला आली ना, तर मी नवरे मुलींना ब्लाऊज ट्रायच करायला लावते माझ्या शॉपवरती. आधी ब्लाऊज ट्राय करून बघा, काही प्रॉब्लेम आला तर मग मी तिथं म्हणजे शॉपवर त्यांना म्हणजे कमी जास्त काही वाटलं ब्लाऊज एकतर लूज किंवा टाईट, बस एवढंच जोन काही होऊ शकतो, ते देखील कापड वाईज होतात एवढे फरक. तर मग हे जाड ब्लाऊज असतात खूप एकदम हेवी कापडचे, त्यामुळे मग मी नवरी मुलीला ब्लाऊज ट्राय करूनच देते. तसंच मी इतर कस्टमरला देखील ब्लाऊज ट्राय करायला सांगते की इथंच काय ते ट्राय करून बघा. घरी गेल्यानंतर मग कसं असतं, बऱ्याचशा मैत्रिणींचे डोके उलटेच चालतात असं, म्हणून मग मी इथंच ट्राय करायला देते. बघू शकता तुम्ही एकदम छान असं आपलं हे फ्रंट पार्ट मी मस्त तयार करून घेतलेला आहे. त्यानंतर आता आपण कमरपट्टी अशा पद्धतीने फोल्ड करून घेणार. एक्स्ट्रा कापड मी याच्याच इथं राहू दिलेला होता, तो आता बरोबर डिझाईनला लावून मी परफेक्ट अशी एक ही टिप टाकते आणि नंतर वरून अजून एक दुसरी टिप टाकणार आहे, म्हणजे कमरपट्टी देखील एकदम छान आपली इथं लावली जाणार आहे. तर ब्रायडलला मी हे ब्लाऊज सर्वच ब्लाऊज तिचे ट्राय करायला सांगितले. इतके छान बसले तिला फिटिंगला, खूपच सुंदर अशी फिटिंग आलेली आहे ब्लाऊजांची. आणि तिला देखील आवडले, आनंद झाला तिला पण. ती स्वतःहून मला म्हणाले की खूप छान माझे ब्लाऊज तुम्ही स्टिच केले असं म्हणून. तर चला मग आता आपलं फ्रंट पार्ट झालेलं आहे. आता आपण बॅक पार्ट घेणार आहे. तर बॅक पार्टचा जो छोटासा गळा आहे ना हा आलेला, त्याला मी काय केलेला आहे, जो वर्कवाला पार्ट आहे गळ्याचा, वर्कच्या बाहेरून बरोबर मी अस्तर व्यवस्थित सेंटरला सेंटर पॉईंट काढत मॅच केलेला आहे आणि पिना लावून सेट केलेला आहे. तुम्हाला पण असंच करायचं आहे. आणि मग उलट बाजूने गळा व्यवस्थित दिसतोय म्हणून मी उलट बाजूने बरोबर गळ्याचा जो पार्ट होता ना डिझाईनचा, त्याच्या बाहेरून टिप टाकून घेतली आणि त्यानंतर त्याच्या बाहेरूनच एक चौकोन मार्किंग केलेला आहे. जेवढा गळा मोठा हवा होता कस्टमरला त्या पद्धतीने मी इथं पाठीचा खालून भाग मोजत बरोबर चौकोन ड्रॉ केला
आणि त्या चौकोनमधून आता आपण असं राऊंड शेप दिलेला आहे. ठीक आहे, आता मी परत अजून एक टिप घेणार. ह्या चौकोनचा जो राऊंड आपण केलेला आहे म्हणजेच मोठा गोल जो आपण तयार केला त्यावर आपण टिप टाकणार. तर इथं मध्ये मध्ये स्टोन आहेत, ते स्टोन मला जसे मार्जिनमध्ये अडतायत ना तसे मला इथं काढून घ्यायचे आहेत ते. तर मग असं करत माझा हा जो गोल आहे तो देखील पूर्ण झालेला आहे. बघू शकता या दोन्ही शिलाईमध्ये मी बरोबर आपली कात्री चालेल एवढा गॅप ठेवलेला आहे. 5 इंचहून थोडा जास्तीचा गॅप ठेवलेला आहे मी, कारण आपल्याला कट करायला तिथं जागा असायला हवी. म्हणून आता आपण हा वरचा गोल सर्वप्रथम कट केला, बघू शकता. त्यानंतर जो खालचा गोल आहे ना तो आपण कट करणार, कारण गळा छोटा होता, डिझायनर गळा होता, ब्रायडलचं ब्लाऊज आहे आणि मागे हुक करायचे आहेत, म्हणून आपला गळा मोठा करायचा होता. तो मी अशा पद्धतीने तुम्हाला इथं मोठा करून दाखवते. आता हा जो काही गळा आपण बघा शिलाई टाकून घेतली, सोबतच आपले दोन्ही पार्ट इथं तयार होत असतात. आता हे पॅटर्न आपण नंतर अटॅच करणार आहेत. बॅकला हुक करायचे आहेत. मग कसे करायचे, सेंटर काढायचा, सेंटरला पॉईंट लावून घ्यायचा आणि इथं देखील मी 2 टिप टाकणार आहे, बरोबर 5 इंचहून थोडं जास्तीचं अंतराने, की जेणेकरून माझी कात्री इथं मला चालवता येईल. बघू शकता आता मी बरोबर सेंटरला कट लावला. आता इथं काय झालेलं आहे, आपलं बॅक पार्ट बरोबर टोटल पूर्णपणे अल्टरचं मी करून घेतलेलं आहे. म्हणजे कमरपट्टी लावण्याची गरज नाही आणि गळ्याला देखील पट्टी लावण्याची इथं गरज नाही. तसंच आय हुक पट्टीचा जो पार्ट आहे तो देखील फिनिशिंगमध्ये इथं आपला फोल्ड झालेला आहे. तर तुम्ही बघू शकता याला बॅकला टक्सची मार्किंग आलेली आहे. तर मी टक्स देखील घेतलेला आहे बॅक पार्टवरती आणि अशा पद्धतीने त्याला मी आय हुक पट्टी लावून घेतली. म्हणजे बघा हुक पट्टीसाठी तर आपण फोल्ड केलेलेच होतं, पण आय पट्टीच्या साईडला थोडा एक्स्ट्राचा कापड असतो ना तो मी तिथं लावून घेतलेला आहे. आणि आता हा जो काही आपला गळ्याचा ठसा निघालेला होता त्याचा आपण बरोबर सेंटर काढत अस्तर तसंच मेन फॅब्रिक असं अटॅच करून घेणार, कारण आपण मधून कट लावल्यानं मग कापड मोकळा होत होतो आपला, तो आपल्याला असं स्टिच करायचं आहे. तर आता आपले हे जे बॅक पार्टचे 2 पार्ट तयार झालेले आहेत, यावर बरोबर आपलं शोल्डर आपल्याला किती इंच तयार हवं त्या पद्धतीने मी वर बरोबर असं ॲडजस्टमेंट केलेलं आहे आणि पिना लावून सेट करायचं आहे आणि मग नंतर तुम्ही इथं स्टिचिंग करू शकता. बघू शकता किती सुंदर अशा पद्धतीने मी हा जो काही गळा आहे तो तुम्हाला इथं असं बनवून दाखवलेला आहे. ठीक आहे, आता आपण आर्महोल जो होता ना आपला त्यावर टिप टाकून घेणार आणि एक्स्ट्राचं पार्ट इथं कटिंग करून घेणार. राहिलेलं जे ब्लाऊज आहे ते नेहमीप्रमाणे मी व्यवस्थित अशी याची फिटिंग करणार आहे. शोल्डर तसंच स्लीव वगैरे लावून फायनल ब्लाऊजचा लुक देखील तुम्हाला इथं बघायला मिळणारच आहे. तर आता हे फ्रंट पार्ट आहे आपलं. तर बघा हे जे ब्लाऊज असतात ना हे शिवत असताना आपल्याला भरपूर गोष्टींची काळजी घ्यायची असते. आता आपण बॅक फ्रंट उंची चेक करणार, काही कमी जास्तपणा वाटतोय का, मग तो काढायचा. त्यानंतर आपण आर्महोल्स चेक करणार. स्लीव लावून घेण्याच्या आधी दोन्ही पार्ट सारखे बघायचे आणि मग तेव्हा कुठे जाऊन आपल्याला फायनल रिजल्ट असं मिळत असतो, म्हणजे एकदम छान असं ब्लाऊज आपण तयार करू शकतो. तर मग मैत्रिणी आजच्या ह्या व्हिडिओत मी तुम्हाला खूप सुंदर असं 40 मापाच्या सब्यसाची पॅटर्नची कटिंग आणि स्टिचिंग दाखवलेली आहे. आजचा हा व्हिडिओ तुम्ही माझा पूर्ण शेवटपर्यंत बघितला त्याबद्दल तुमचे सर्वांचे खूप खूप धन्यवाद. असेच माझे व्हिडिओ बघत चला व मला सपोर्ट करा. आवडला असेल व्हिडिओ, थोडा जरी फायदेशीर वाटला असेल तर मात्र व्हिडिओला नक्कीच लाईक करा, शेअर करा, कमेंट करा. चॅनलवर नवीन असणार, पहिल्यांदाच बघत असणार तर चॅनलला सबस्क्राईब करा. सोबत बेल आयकॉन क्लिक करून ऑलवर सेट करा रोजचे असे छान छान व्हिडिओ पाहण्यासाठी. चला तर मग भेटूया आपण पुढच्या एक छान अशा व्हिडिओत आणि नवीन डिझाईनसोबत. धन्यवाद.